आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कृषि उत्पन्न बाजार समिति माजी सभापति विशुभाऊ म्हात्रे हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान में श्री गणेश प्रतिमा स्थापित कर सपरिवार मित्र रिश्तेदार मिलकर आरती पूजा किए और बप्पा का दर्शन करने भाजपा व्यापारी अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, समाज सेवक संतोष पाटिल आदि कई गणेश भक्त शामिल होकर आरती पूजा किए और यशवंत दादा सोरे ने सभी को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवत मुझा विनायका तू, दैवत मुझा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर,
गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य देव अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो. तसं म्हटलं तर बाप्पा म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. बाप्पाने सर्वांच्याच, आज आम्ही विशुभाऊ म्हात्रे यांच्या घरी दर्शनाला आलो. त्यांनी कुठला तरी नवस करूनच गणपती उत्सव चालू केला असेल. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात तरी तशी प्रथा आहे की नवसाला पावणारा देव म्हणून गणपती बाप्पाची ख्याती आहे. तर त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा या पुऱ्या हो, तसेच सर्व परिसरातील लोकांना चांगलं आरोग्य लाभो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो. तसंच बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून संबोधलं जातं. तसा विचार केला तर आजची परिस्थिती बघितली तर संपूर्ण विश्वात कुठे युद्ध चालू आहे, कुठे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे वैश्विक संकट आल्यासारखं आहे. तर हे संकट दूर हो, कारण बाप्पाजवळ एवढी शक्ती आहे की बाप्पा काहीही करू शकतो अशी आमची भावना आहे. म्हणून हे येणारं संकट दूर होऊन एक अतिशय चांगलं खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण जग राहू दे, आपला परिसरही राहू दे अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो. तसेच गणपती बाप्पा म्हटलं तर ज्या 5 दिवस, आज विशुभाऊ यांच्या घरी 5 दिवस गणपती आहे, या 5 दिवसात एवढा आनंद असतो की आयुष्यातील प्रत्येक क्षण हा माणूस खरोखरच कुठलीही चिंता किंवा कुठलाही व्यभिचार याच्यातून मुक्त होऊन आनंदाने जगत असतो. त्यामुळे 5 दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि खूप आनंददायी असतात. त्यामुळे गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण एक अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगतो. म्हणून बाप्पाला प्रार्थना करतो की परिसरातील सर्व लोकांना सुख समृद्धी आणि समाधान लाभो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. गणपति बाप्पा मोरया. सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.